शिवसेना पुणे शहराच्या वतीने व वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाच्या वतीने, त्याच पद्धतीने येरवडा प्रभाग क्रमांक 6 गांधीनगर येरवडा या कार्यक्रमाचे आयोजक आनंद शेटजी गोयल यांच्या माध्यमातून आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ढोल ताशा स्पर्धेचं तसेच मंडळातील देखाव्यांचं व त्याच पद्धतीने घरगुती गणपती आणि सजावट या स्पर्धेचं आयोजन व या स्पर्धेचं या ठिकाणी बक्षीस वितरणाचा वितरण सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आज या ठिकाणी संपन्न होणार आहे। अवघ्या काही क्षणामध्ये पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण सर्वजण माता भगिनी व सर्व ढोल ताशा स्पर्धक, त्याच पद्धतीने सर्व माता भगिनी व सर्व मंडळाचे प्रमुख पाहुणे व कलाविद आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपले सर्वांचे या ठिकाणी आनंद शेटजी गोयल आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने व शिवसेना परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत पाहिजे। खास आयोजक सन्माननीय आनंद भाऊ गोयल शेठ शिवसेना पुणे शहर संघटक खास हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खूप सुंदर आजचा हा कार्यक्रम आहे। शिवसेना पुणे शहर प्रभाग क्रमांक 6 जो सार्वजनिक गणेशोत्सव, त्याचबरोबर गौरी गणपती सजावट स्पर्धा, ढोल ताशा स्पर्धा याचे बक्षीस समारंभ थोडेच वेळेत चालू होणार आहे। त्याचबरोबर दिवाळी फराळ व कार्यकर्त्यांचा मेळावा हा कार्यक्रम आहे। तो कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्या आणि सुंदर असा हा कार्यक्रम आहे। थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत। बर ठीक आहे, जॉनी लिव्हर साहेबांचा आवाज ऐकायचा आहे का तुम्हाला? ऐकलंय तुम्ही कधी? बर, जॉनी लिव्हर साहेबांचा आवाज मी आपल्यासाठी सादर करतोय। पूर्ण महाराष्ट्रात भारतात ज्युनियर जॉनी लिव्हर या नावाने कार्यक्रम करत असतो। जॉनी बाईचा सुंदर चित्रपट आला होता जुदाई, त्यात डायलॉग होता अब्बा डब्बा, आवाज आवडला की टाळ्या वाजवायचा। जॉनी लिव्हर साहेबांचा आवाज या बडब जब्बा, या बडब जब्बा, ये ऊपर वाले इसका टैप रिकॉर्ड में प्ले का बटन लगाना भूल गया क्या? अब बडब जब्बा। थँक्यू। या कार्यक्रम मध्ये शाहरुख खान साहेब आलेला आहे। शाहरुख खान साहेबांचा आवाज आपल्यासाठी सादर करतोय शाहरुख खान। अरे यार, मैंने कहा था ना मैं आऊंगा और जरूर आऊंगा। अरे जब भी आता हो तो मजा आता है। हार कर भी जीतने वाले या जीत कर भी हारने वाले को बाजीगर कहते हैं। थँक्यू। आधीमध्ये मिमिक्री कॉमेडी चालू असणार आहे। खास महत्वाचे सूचना साहेब देतात आहे। मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। थँक्यू। स्वागतम सुस्वागतम। पुन्हा एकदा आलेल्या सर्व मित्र परिवारांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। मी या ठिकाणीसाठी विशेषतः करून उपस्थित असलेले काही विशिष्ट मान्यवरांना या ठिकाणी मंचावर बसण्यासाठी आमंत्रित करत आहोत। कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी मंचावर उपस्थित राहावे अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो। त्याच पद्धतीने सदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री सुनीलजी जाधव साहेब, त्याच पद्धतीने सुभाषदादा कांबळे, गिरीशजी जैतवल साहेब, संदीपजी शिंदे साहेब व राजाभाऊ चौधरी या मान्यवरांना मी नम्रतेची विनंती करतो की कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। मेन म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं टाळ्या वाजवून स्वतः स्वागत करा। टाळ्या वाजवा जरा। आणि कार्यक्रम चालू होत आहे। 5 मिनिटात मान्यवर आलेले इथं ट्रॅफिक मध्ये अडकलेले शास्त्रीनगर चौकात, तर कृपया करून सर्वांनी शांतरित्याने जे काही सांगाल ते ध्यानाने ऐकणे। जाग्यावरती बसून राहणे, कुणी उठण्याचा प्रयत्न करू नका। कार्यक्रम 5 मिनिटात चालू होत आहे। आपल्या प्रभागातील माननीय राजाभाऊ चौधरी शहर संघटक हे आपल्या सोबत 2 शब्द कार्यक्रमाबद्दल सांगतील ते। मी आयोजकांच्या वतीने नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वजण पाहुणे मंडळी या ठिकाणी एक विशेष आमंत्रित पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। तर मी सर्वप्रथमतः राजाभाऊ चौधरी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी व आमच्या महिला भगिनींना आजच्या ह्या कार्तिक पौर्णिमेला
दीप उत्सवाच्या तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या व गौरी गणपती उत्सवाच्या व सदर कार्यक्रमाच्या आपण सर्व मान्यवरांनी शुभेच्छा द्याव्यात. तर मी या ठिकाणी प्रथम आमंत्रित करत आहे राजा भाऊजी चौधरी. आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 6 मधील आमचे सहकारी मित्र आनंदजी गोयल यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धा व दिवाळी फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहात. त्याबद्दल प्रथम मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला थोडा काही कारणास्तव उशीर झालेला आहे, त्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आनंदजी गोयल यांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे गौरी गणपती सजावट स्पर्धा, गौरी गणपती स्पर्धा, ढोल ताशा स्पर्धा, सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा अशा 3 स्पर्धांचं आयोजन केलं होतं. आणि त्याचा आज बक्षीस समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. यापूर्वी सुद्धा एक 15 दिवसापूर्वी आमचे शिवसेनेचे सहकारी संतोष सेंडगे यांनी सुद्धा गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम घेतला होता. आणि आजही तो कार्यक्रम आपण करत आहोत. खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना सत्तेमध्ये असो नसो, ते नगरसेवक असतील नसतील, पण सर्वसामान्य जनतेसाठी आपली महाराष्ट्राची संस्कृती जागृत राहिली पाहिजे, ती आपण जोपासली पाहिजे. आणि आपल्या महिला भगिनींना त्यामध्ये एक स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे. हा हेतू खऱ्या अर्थानं शिवसेनेचा आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने आमचे कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. बक्षीस काय मिळते यापेक्षा आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, आपण आपली संस्कृती टिकवून ठेवत आहे, हे खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमचे आनंदजी गोयल असतील अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आमचे सुनील जाधव असतील, दीपक आसन, हे अनेक कार्यकर्ते एक सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, परंतु आपली संस्कृती जपली पाहिजे. आपण महिला भगिनींना काहीतरी कार्यक्रमात सहभागी करून त्यांच्या कलागुणाला वाव दिला पाहिजे, ही भूमिका खरी आहे. आणि म्हणून आपण आता थोडं येरवड्यामध्ये कमी प्रमाण दिसतंय, नाही तर निवडणुका आल्या अनेक प्रकार असतात. पण तुमच्या येरवडा भागामध्ये जरा पाऊस काळाच्या छत्र्या जरा कमी उगवलेल्या दिसतात सुनील भाऊ. येरवड्यामध्ये 6 नंबरमध्ये पाऊस काळाच्या छत्र्या जरा कमी उगवलेल्या वाटतात, कारण निवडणूक अजून शांत दिसतं इथं. आमच्या 4 नंबरमध्ये 3 नंबरमध्ये जर आला तर काय होतं, जे कार्यकर्ते कधीच कुणाला माहीत नसतात आणि ते निवडणूक आली की मग काय ना काय लोकांसमोर घेऊन येणार आणि लोकांचे तेवढ्या क्षणिक
8 दिवस 10 दिवस 15 दिवस दिशाभूल करणार आणि मग चांगला जो कार्यकर्ता असतो काम करणारा तो त्या स्पर्धेमध्ये मागं पडतो आणि नाही ते लोक निवडून जातात. आता तर महानगरपालिका आहे, आमदार केलं तर सुनील भाऊ तरुण कार्यकर्त्यांना सुचून सुद्धा दिलं नाही उमेदवारांनी. ती संपत नाही तर लगेच दुसरी बाटली तयार. तरुण कार्यकर्त्याला बिघडवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या निवडणुकीच्या माध्यमातून केलं जातं. आपले जे होतकरू मुलं आहेत, तरुण मुलं, त्यावेळी तीच प्रचाराला असतात, तीच गल्लीबोळात येऊन सांगणार आपण ह्यांना मतदान करा, त्यांना मतदान करा, त्यांची पार्श्वभूमी सांगणार नाही. आणि काय त्या तरुण मुलांना फक्त निवडणूक होईपर्यंत दारू खायला एवढंच मिळतो. आपला मुलगा बाहेर आहे, 15 दिवस घरी जेवत नाही, पण घरातले आई वडील सुद्धा त्याला विचारत नाही की तू 15 दिवस कुठं जेवतोय. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ही व्यसनाधीश होतात आणि एक चुकीच्या मार्गाला जातात. म्हणून या निवडणुकीच्या काळामध्ये आपण मतदान करताना किती व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो कशा प्रवृत्तीचा आहे, आपण निवडून गेल्याच्या नंतर आपण त्याला जाऊन आपलं काम सांगू शकतो का. राजा भाऊ एक मिनिट, महिला वर्गाने पुढे येणे, जेंट्सनी जरा उठले, इथले उभा राहणे जरा जेंट्सनी. ओ पुढे या, पुढे या. नाही तर याला बसू दे ना त्यांना. पुढे या सर्वजण पुढे या. खुर्च्या थोड्या सरकून घ्या, बाकी खुर्च्या मागं मांडता येतील. खुर्च्या शिल्लक आहेत. आणि म्हणजे कोण आपल्या भागामध्ये चांगलं काम करतंय हे सुद्धा आपण या भागात राहतो, आपण त्याचा विचार केला पाहिजे. आमचे कार्यकर्ते काय एवढे मोठे नाहीत, सर्वसामान्य आहेत आणि त्यांच्या कष्टातून 4 रुपये कमावतात, त्याच्यातून आपली समाजाची संस्कृती जोपासण्याचं काम करतात. आणि म्हणून येत्या काळामध्ये अनेक आपल्याला आश्वासनं दिली जातील, परंतु आपण जसं म्हणतो आपल्या कुटुंबातील मुलं चांगली तर आपलं कुटुंब चांगलं, आपण चांगलं असेल तर आपला परिवार चांगला राहतो. तसंच या निवडणुकीचं माध्यम आहे. आपल्या कुटुंबात जर मुलगा चांगला नसेल तर आपलं कुटुंब बिघडतं. त्याला विचारण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ माणूस चांगला लागतो तर मुलं चांगली राहतात. नाहीतर ज्येष्ठ माणूस बी नाही तर मुलं कुणाचं ऐकणार नाही. तसं निवडणुकीत मतदान करता की नाही फक्त महानगरपालिका डोळ्यासमोर न ठेवता की आपण जर महानगरपालिकेत कोणत्या पक्षाला निवडून दिलं पाहिजे, राज्यामध्ये कुणाचं सरकार आहे, केंद्रामध्ये कुणाचं सरकार आहे, अनेक योजना असतात, केंद्र शासनाच्या योजना असतात, राज्य शासनाच्या योजना असतात, त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला नगरसेवक करेन का, या सगळ्या गोष्टीचा आपण खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. आणि या ठिकाणी निवडणुकीच्या काळात तर आम्ही सर्वजण तुमच्याकडे येणारच आहे, त्यावेळी आमची प्रत्येकाची भूमिका मांडली जाईल. परंतु मी या ठिकाणी एकच सांगन की आपण ज्याला बोलू शकतो हक्काने अशा माणसाला आपण खऱ्या अर्थानं निवडून द्यायचं असतं. आणि म्हणून
आमचे जे बी शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना आपण त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं असे मी आपल्याला खऱ्या अर्थाने विनंती करतो. आणि या ठिकाणी आनंदजी गोयल यांनी या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं मोठ्या स्वरूपात आयोजन केलं, त्यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजाभाऊ. अतिशय सुंदर असं राजाभाऊ यांनी मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी काही प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांतजी गायकवाड, संतोष नाना पाटोळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने मी राजेश भाऊ शितोळे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो, कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. तसेच इमामबाई शेख आपल्याला देखील नम्रतेची विनंती, कृपया आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सुजितदादा गंगावणे कृपया आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या आणि येरवडा प्रभाग क्रमांक 6 येरवडा गांधीनगर येथील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि अवघ्या काही क्षणामध्ये या कार्यक्रमाची मुख्य सुरुवात तर झालेलीच आहे आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि प्रमुख पाहुणी म्हणून ज्या आपल्या नीलमताई गोरे आपण यांचे सर्वजण प्रतीक्षा करत आहोत, अवघ्या काही क्षणामध्ये येणार आहेत. त्याचपूर्वी मी सुहासजी कांबळे यांना विनंती करतो की कृपया आपण आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपले 2 शब्द आपण व्यक्त करावेत. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून सत्कार करावं. तेवढं टाळ्या वाजवायला काय घरात जातं आपल्या टाळ्या फुकटच्या शहरातरी चांगले टाळ्या वाजवा. टाळ्या. इथे फराळाचा कार्यक्रम आहे व तसेच थोडाफार नाश्त्याचा व जेवणाचा कार्यक्रम सुद्धा आहे. कृपया कुणी घरचं टेन्शन घेऊ नका. 5-10 मिनिटं उशीर होईल त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो तुमच्या सर्वांची, पण टाळ्या वाजवा कृपया. मान्यवरांचा तुम्ही हौसला वाढवा जरा. धन्यवाद भाऊ. आज शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे. आमचे उपशहर प्रमुख माननीय श्री सुनील भाऊ जाधव, पुणे शहर संघटक आमचे माननीय श्री आनंद शेठ गोयल, तसेच आमचे राजाभाऊ चौधरी, तसेच आमचे महेंद्र भाऊ गायकवाड, संतोष शेंडगे, गिरीश भाऊ जयवळ, शशिकांत भाऊ गायकवाड, तसे आमचे सहसचिव शिवसेनेचे संदीप शिंदे आणि उपस्थित माता भगिनीने आणि आदरणीय व्यासपीठ, जर कुणाचं नाव राहिलं असेल तर माफी. आज या ठिकाणी गौरी गणपतीचा कार्यक्रम, घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि ढोल ताशाच्या स्पर्धेचं आयोजन, बक्षीसचं आयोजन केलेलं आहे. माननीय श्री आनंद शेठ गोयल यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या वतीने दरवर्षी म्हणा येणाऱ्या वेळामध्ये आम्ही कार्यक्रम घेत असतो. आमच्या महिलांसाठी म्हणा, एवढ्या भागातील आमच्या नागरिकांसाठी म्हणा, माता भगिनींसाठी म्हणा, आम्ही सदैव सज्ज असतो. आणखी शिवसेना आमची घराघरात आहे आणि आमच्या लाडकी बहिणींच्या मनामनामध्ये आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून खूप चांगले कार्यक्रम आयोजित केले आहे आतापर्यंत. आणि इथून पण येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला अशी साथ द्या, आमच्या पाठीशी उभे राहा, आम्हाला मदत करा. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मोठ्या संख्येने विजयी म्हणून निवडून द्या. ह्याच्यापेक्षा आम्ही चांगलं काम करू तुमच्यासाठी. बस मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. आनंद शेठ यांनी आम्हाला उपस्थित केल्याबद्दल, मान दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुहास दादा. आपण देखील आपल्या या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने श्री रविजे अग्रवाल आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज सर्व आयोजकांच्या वतीने सर्व पाहुणे मंडळी उपस्थित महिलांना सांगण्यात येत आहे की आनंद शेठ यांच्याबद्दल त्यांचा कार्य अहवाल जर सांगायचं म्हटलं की गेली कित्येक वर्षापासून ते त्यांच्या कार्यकार्यामध्ये सहकार्य असतात आणि सहभागी असताना आज आपल्या येरवडा भागातील आपले सारकेश्वर मंदिर या ठिकाणी जो महाशिवरात्रीचा कार्यक्रम होत असतो, गेली 25 ते 30 हजार लोकांना खिचडीचं वाटप, फराळाचं वाटप त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शिवभक्तांना व सर्व नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणातून केलं जातं. ह्या
कार्यक्रमाचं सातत्य कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा माणूस व कुठल्या प्रकारचा व्यक्ती न करता आनंद शेटजी गोयल यांच्या वैयक्तिक शुभ असते ते दरवर्षी कार्यक्रम आज सातत्याने करताच असतं. माननीय नाना भानगिरे साहेब यांची हार्दिक हार्दिक सोबत सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचा सत्कार करावा ही नम्र विनंती. इकडे साईडला मान्यवर सांगत होतं जरा जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. तुमचा सुंदर असा हा कार्यक्रम चाललेला आहे. पुणे शहर अध्यक्ष माननीय प्रबोधनाना भानगिरे हे देखील सदर कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील आयोजकांच्या वतीने व शिवसेना येरवडा प्रभाग क्रमांक 6 गांधीनगर यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने प्रशांतजी मोरे, संतोषभाऊ भोसले, कीर्तिभाऊ माचलेकर आपल्या सर्वांना नम्र विनंती की आपण या ठिकाणी सर्वांनी सदर कार्यक्रमासाठी स्थानापन्न व्हावं. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी ज्यांची आपण प्रतीक्षा पाहतो तशा आपल्या नीलमताई गोरे यांचं या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये अवघड मनात आहे. आपल्या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या आजच्या या दीपोत्सवाच्या आणि या मंगलमय कार्यक्रमाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याच पद्धतीने आमचे बंधू विशालजी भाऊ मत्के, शैलेश भाऊ राजगुरू आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजचा हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम त्याच पद्धतीने घरगुती गणपती स्पर्धा सजावट, त्याच पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धेच्या आयोजनाच्या स्पर्धांच्या उद्घाटनाच्या स्पर्धांचे वाटप, त्याच पद्धतीने ढोल ताशा स्पर्धेचे या ठिकाणी स्पर्धेचे वाटप, या पालिका क्षेत्राच्या सर्वांचं वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी सुनील भाऊ जाधव यांना विनंती करतो की कृपया आपण या सदर कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा द्याव्यात. मी सुनील भाऊ जाधव यांना विनंती करतो. महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी माता, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर लघुजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे यांना सर्वप्रथम वंदन. तसेच या दिवाळी फराळ तसंच ढोल लेझिम स्पर्धेचे जे स्पर्धा घेतली होती त्यांची जे बक्षीस समारंभ आणि सर्व विविध गोष्टीच्या औचित्य साधून आमचे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले नानासाहेब भानगिरे, आमचे शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ चौधरी, संदीप शिंदे, महेंद्र गायकवाड, संतोष शेळगे, लक्ष्मण काटे, गिरीश जयवाल, शशिकांत गायकवाड, श्याम इमाम शेख, तसे आमचे विशाल मलके, परत आमचे राजगुरू भाऊ रवी अग्रवाल व सर्व शशिकांत शिंदे, गायकवाड भाऊ, सर्व उपस्थित माझे जमलेले बंधू भगिनी आणि मातांनो, शिवसेनेच्या माध्यमातून फक्त निवडणूक आल्यावरच आम्ही कार्यक्रम घेत नाही, तर गेले 25-30 वर्ष प्रत्येक वेळेस काहीतरी औचित्य साधून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून
काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असतो. आत्ताच आम्ही झालेल्या नवरात्रामध्ये जवळजवळ 4,500 महिलांना साड्या वाटप केल्या, फराळ वाटप केलं. तसंच आनंद गोयल यांनी पावसाळा असल्या कारणाने छत्री वाटप केलं. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे फक्त शिवसेना आणि शिवसेनाच करत असते. माता भगिनींनो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जसे स्त्री असते तसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातांनी घडवलं. बाबासाहेब आंबेडकरच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी होत्या. प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागं कोण ना कोण स्त्री असते. ती आईच्या स्वरूपात असेल, पत्नीच्या स्वरूपात असेल किंवा बहिणीच्या स्वरूपात असेल. तसंच तुम्ही सुद्धा आपला हा समाज घडवण्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा तुमच्या हातात आहे. तुम्ही सुद्धा या समाजाला दिशा देणारेच उमेदवार निवडा आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जे काम करतो त्याचा आशीर्वाद द्या. या सर्व गोष्टीचा आपण शिवसेनेच्या माध्यमातून काही ना काही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असतो. आमच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथभाई शिंदे यांनी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना कोणतीही जात धर्म वंश न पाहता 1500 रुपये दिलेले आहेत. विविध माध्यमातून तुम्हाला लाडक्या बहिणींना महत्त्वपूर्ण भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दिलेला आहे. नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर त्यांनी दिलेल्या आहेत. ह्या सर्वचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीच्या काळात तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी उभे राहताल असे मी विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील भाऊ. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी आमचे विशालजी भाऊ मलके आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आपल्याला देखील नम्रतेची विनंती करतो की आजच्या या सर्व माता भगिनींना आंबवून संबोधित करावं. उपस्थित सर्व माझ्या येरडा भागातील मायमावल्या, खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेल्या मी सर्व मायमावल्यांना प्रथमतः दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. या दिवाळीनिमित्त इथं बसलेल्या माझ्या माई मावल्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण व्हाव्या आई लक्ष्मी चरणी विनंती करून मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सुनील भाऊ, खरं तर हा कार्यक्रम दिवाळी फराळाचा होता, पण इथं आल्यावर हा कार्यक्रम पूर्ण राजकीय झाला. तुम्ही उमेदवारी डिक्लेअर करता, आम्ही पण उमेदवार आहेत. मी काँग्रेस पक्षामधनं आहे आणि आमचे शैलेश भाऊ राष्ट्रवादीमधनं आहेत. आम्ही पण लढणार आहोत. पण ठीक आहे, तुमच्या व्यासपीठावर खरंच चांगला कार्यक्रम आपण घेतलाय. आपल्या कार्यक्रमाला आमच्या दोघांच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं आणि काँग्रेसच्या वतीनंही शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद विशाल भाऊ. आपण जरी की काँग्रेसचे असला, मी पण महाराष्ट्र निर्माण सेना या पक्षाचाच कार्यकर्ता आहे. आपण सर्व खेळीमेळीचं वातावरण आणि आपण सर्व मैत्रीत्वाच्या नात्याने आणि आपल्या एरवड्या गांधीनगर भागातील सर्व माता भगिनींसाठी आपण एकजुटीने या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सर्व माता भगिनींना नम्रतेची विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी काँग्रेसचा असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, आता सगळे असू द्या, पण सर्वजण आपण या ठिकाणी एक प्रेमाच्या नात्याने आनंद भाऊ यांच्यासाठी जमलेलो आहोत. पण कुठलाही मनामध्ये द्वेष कुठला नाहीये. मी या ठिकाणी बोलतो. आणि त्याच पद्धतीने मी शैलेश भाऊ राजगुरू यांना देखील विनंती करतो की सदर आपल्या या माता भगिनींना आजच्या या कार्यक्रमाच्या आपण तसेच या दीपोत्सवाच्या देखील आपण शुभेच्छा देवा. शैलेशजी राजगुरू. हॅलो. आज या ठिकाणी या येरवड्याच्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या वतीनं त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं देखील आज आपल्याला या ठिकाणी दीपावलीच्या फराळाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. दिवाळी खऱ्या अर्थानं एकत्र येण्याचा सण आहे. राजकीय जोडे सर्वांनी बाजूला काढून व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे या शहराचे प्रमुख नानाजी भानगिरे, आमचे राजाभाऊ चौधरी असेल, सुनीलजी जाधव असतील, आमचे विशाल भाऊ मलके असतील आणि सुहास भाऊ असेल, सर्व व्यासपीठावर लक्ष्मण भाऊ काते असतील आणि या कार्यक्रमाचे संयोजक सन्मान्य आनंदजी गोयल असेल, यांनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या फराळाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या कार्यक्रमाला येण्याचं
योग आनंदजी गोयल यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मिळालं. समोर बसलेल्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाच्या आपल्याला गणपतीच्या स्पर्धा त्याचप्रमाणे ढोलीजिम संघाच्या देखील स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपण झालेलो आहोत. आणि दिवाळी हा एकजुटीचा सण आहे. सर्वांनी अतिशय आनंदाने दिवाळी साजरी केलेली आहे. आत्ताच आपल्याला या व्यासपीठावर दिसलं विविध पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत. निवडणूक हा फक्त 4-15 दिवसाचा कार्यक्रम असतो, परंतु समाजामध्ये सर्वांनी एकत्र येऊन समाजाच्या दृष्टीने चांगलं काम करणं गरजेचं आहे. आणि हे आनंदजी गोयल असेल आणि आम्ही सर्व कार्यकर्ते या परिसरामध्ये समन्वयाचं वातावरण ठेवण्याचं आम्ही खऱ्या अर्थानं काम करत आहोत. आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालं. आपल्याला गेलेली दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची भरभराटी आपल्याला सर्वांना आरोग्यदायी जावो अशी मी परमेश्वरनी चरणी प्रार्थना करतो. त्रिपुरारी पौर्णिमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द संबोधन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शैलेश भाऊ. ज्या पद्धतीने आज आपण सर्वजण एका मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक असे आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना आजच्या या दीपोत्सवाच्या काकड आरतीच्या व कार्तिक स्नानाच्या देखील हार्दिक शुभेच्छा देतो. मी त्याच पद्धतीने आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते इमामबाई शेख यांना देखील विनंती करतो की इमामबाई आपण देखील या सदर कार्यक्रमासाठी आपल्या महिलांना व माता भगिनींना व सर्व स्पर्धकांना व या सर्व विजेत्यांना आपण देखील 2 शब्द शुभेच्छा देवात. इमामबाई शेख. या ठिकाणी मी तुषार भाऊ महाजन, गौरव दादा वाघमारे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपल्याला नम्रतेची विनंती, कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. शैलेश दादा राजगुरू त्याच पद्धतीने विशाल भाऊ मुलके आपण देखील आपली मोलाची उपस्थित असले त्या देखील आपले सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत व धन्यवाद. बांगड़े एक फोटो हो जाए भैया, फोटोग्राफर भी गए. थैंक यू. बाकी बैठ जाओ सब. नहीं एक आदमी ज्यादा बांगड़े तो बैठ जाओ. या ठिकाणी एका साइड में रुकिए. अजय बापू भोसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने या भागातील सामाजिक कार्यकर्ते माननीय रवीजीभाई परदेशी आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्व प्रमुख पाहुण्यांना नम्रतेची विनंती, कृपया आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आपणा सर्वांचं या ठिकाणी आनंद शेठजी गोयल तसेच शिवसेनाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी ताईंचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. तरी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करत आहोत की या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे. तर मी जॉईनी बाईंना देखील विनंती करतो की आपण या महिलांचा या ठिकाणी हा रंगतदार कार्यक्रमाचा सोहळा आपण या ठिकाणी असाच सतत चालू ठेवावा. जॉनी बाई. बर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न विचारू का आता परत आहे का? बरं, ज्यांचे खास जे बाहेर थांबले त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बसून घ्या. कार्यक्रम एक 5 मिनिटात चालू होत आहे. तेव्हापर्यंत खास आपला एंटरटेनमेंटचा हा कार्यक्रम चालूच आहे. एक 2च मिनिटात एक अनाउन्समेंट होत आहे.
जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी उपस्थित असलेले येरवडा लक्ष्मीनगर भागातील प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी संदीप शिंदे, शहर सचिव शिवसेना, या ठिकाणी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे सहसंप्रमुख आदरणीय अजय बापू भोसले, तसेच पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, तसेच या भागातील उपशहर प्रमुख सुनीलजी जाधव साहेब, इतर मान्य, तसेच सहसंपर्क प्रमुख माननीय सुदर्शनाताई यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. मी सन्माननीय नाना भानगिरे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी विविध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी, त्याचबरोबर दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय अजय बापू भोसले, त्याचबरोबर या भागाचे उपशहर प्रमुख आदरणीय सुनीलजी जाधव, राजाभाऊजी चौधरी, रवीजी परदेशी, सहसंपर्क प्रमुख महिला आघाडीच्या आमच्या त्रिभुवनताई, त्याचबरोबर संदीपजी शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, उपस्थित सर्व माता बंधू आणि बहिणींनो, सर्वांना आज त्रिपुरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आनंदजी गोयल गेल्या अनेक वर्ष सातत्याने या भागात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतात. सर्व सामान्य नागरिकांना, जनतेला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. म्हणून गणपतीच्या निमित्तानं त्यांनी घरगुती गौरी गणपती स्पर्धा तसेच सार्वजनिक गणेश उत्सव देखाव स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि त्याचा आज बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी पार होत असताना अनेक स्पर्धकांनी त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले होते. त्यांना या ठिकाणी पारितोषिक बी मिळणार आहे, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने आनंदजी गोयल असन या भागातले आमचे सर्व शिवसैनिक कायमस्वरूपी या ठिकाणी वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक असन, सामाजिक असन, धार्मिक असन, शैक्षणिक असन, विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे सर्व शिवसैनिक इथं तळागाळातल्या नागरिकांपर्यंत काम करत असतात. आज आनंदजी गोयल यांनी अतिशय चांगला सुरेख कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता बहिणी, जवळजवळ मला वाटतं 4 वाजता आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहे. मी जास्त न बोलता आपल्याला या ठिकाणी अजय बापूंना विनंती करतो, आपण या ठिकाणी संदीपजी शिंदेला विनंती करतो, आपण 7व्या क्रमांकापासून बक्षिसाचं वितरण चालू करावं. त्यापर्यंत ताई येते तोपर्यंत कार्यक्रम चालू राहील. बऱ्याच वेळ आपल्या सर्व माता बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी टाळ्या वाजवावं. आपण तसेच या सदर कार्यक्रमासाठी शंकरप्पा शेलार आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्याला देखील नम्रतेची विनंती, कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं. शंकरप्पा शेलार. त्याच पद्धतीने आपण सर्वजण या ठिकाणी ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण म्हणजे या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा हा मी सुरू करत आहे. विकासजी सोनवणे, तसंच त्यांच्या सौभाग्यवती, तसेच आमच्या सविताताई शेलार व अंकिताताई भालेराव, आपण सर्वांना नम्रतेची विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्याच पद्धतीने आमच्या प्रियदर्शिनीताई गुडत्रने ह्या देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी या ठिकाणी ढोल ताशा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व ढोल पथकातील वाद्य कलाकारांचे या ठिकाणी आपल्या सर्वजणांच्या वतीने व आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असे सहर्ष स्वागत करतो. शंकर भाऊ शेलार, पप्पू भाऊ कांबळे, कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहावं. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी उत्तेजनार्थ ज्या ढोल लेझिम पथकाने या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर लंबोदर नाशिक ढोल ताशा पथक नेताजी नगर, लंबोदर नाशिक ढोल ताशा पथक हे उपस्थित असेल तर कृपया त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं.
आपलं उत्तेजनार्थ या ठिकाणी आपलं पारितोषिक देण्यात येत आहे. जर ते नसतील तर कृपया दुसरं उत्तेजनार्थ असलेले जय बजरंग लंबोदर डोळपात्र पथक व त्या पथकातील सर्व पथकाच्या वाद्य पथक या कलाकार या ठिकाणी उपस्थित आलेले त्यांचे देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कृपया आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. उत्तेजनार्थाचं तर बक्षीस लंबोदर नाशिक ढोल पथक नेताजी नगर या ठिकाणी आलेल्या सर्व वादकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी नानाभाऊ भानगिरी आणि अजय बापू भोसले यांना विनंती करतो की आपण संयुक्तरित्या या वादकांचं या ठिकाणी पारितोषिक देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्व वादकांना या ठिकाणी स्वागत. कृपया सर्व महिलांना विनम्रतेची विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी जल्लोषामध्ये टाळ्या वाजवून या सर्व वादकांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्याच पद्धतीने या ठिकाणी दुसरे उत्तेजनार्थ म्हणून या ठिकाणी झालेले जय बजरंग ढोल लेझिम संघ, जय बजरंग ढोल लेझिम संघ यांना देखील मी विनंती करतो की कृपया आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. उत्तेजनार्थ या ढोल लेझिम पथकातील वादकांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. जय बजरंग ढोल लेझिम पंघ मी अजय बापू भोसले यांना विनंती करतो आहे की आपण तसेच राजाभाऊ चौधरी व नाना भानगिरे तसेच आमच्या त्रिवटताई आपण संयुक्तरित्या या सर्व वादकांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याच पद्धतीने तिसऱ्या नंबरचं जे उत्तेजनार्थ ढोल लेझिम पथक आहे मी त्यांचं देखील एक नाव घेत आहे. खुडे साहेब पुढे या. श्री ढोल ताशा लेझिम पथक श्री दत्त ढोल लेझिम संघ कृपया आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहावं. उत्तेजनार्थ म्हणून श्री दत्त ढोल लेझिम संघ कृपया या ठिकाणी उपस्थित राहावं. कोण आले आहेत का हातवरती करा. या सर्व वादकांचा या ठिकाणी सन्मान होत आहे व त्यांचा या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मान केलं आहे. आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मी या ठिकाणी अजय बापू आणि नाना यांना विनंती करतो की आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया त्याचा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण अवघे 5 मिनिटं या ठिकाणी राहावं. मी आपल्या नम्रतेची विनंती. श्री दत्त ढोल लेझिम पथकाचे वाद्य पथकाचे कलाकार आलेले आहेत. मी प्रमुख पाहुण्यांना अजय बापूजी भोसले, प्रमोद नाना भानगिरे आणि सुनील भाऊ जाधव, राजाभाऊ चौधरी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थांबावं. आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. तर हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी या ठिकाणी सुनील भाऊ यांना विनंती करतो की आपण आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा, सुनील भाऊ जाधव कृपया आपण समोर व्यासपीठावर उपस्थित राहावं. आपण प्रमोद नाना भानगिरे तसेच आजूबाबा बाप्पू भोसले तसेच राजाभाऊ चौधरी यांचा सन्मान करावा. या ठिकाणी अजय बापू भोसले यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद अजय बापू भोसले, आपण या ठिकाणी आपली मोलाची उपस्थिती या सदर कार्यक्रमासाठी दर्शवली. त्याच पद्धतीने पुणे शहराचे शहराध्यक्ष माननीय प्रमोदजी नाना भानगिरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सुनील भाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण प्रमोद नाना भानगिरे यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यशोती त्याचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी सुनील भाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण राजाभाऊ चौधरी यांचा देखील सन्मान करावा. त्याच पद्धतीने या ठिकाणी देवीजीभाई परदेशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी सुनील भाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण प्रथमतः राजाभाऊ चौधरी यांचा सन्मान करावा. त्याच पद्धतीने देवीजीभाई परदेशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच मी वंदनाताई साळवी यांना विनंती करतो की पुणे शहराच्या शहराध्यक्ष प्रियदर्शनीताई गुणरत्ने यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा. तसेच अजय रविभाई परदेशी यांचा देखील सन्मान होत आहे. मी अजय बापू भोसले यांना विनंती करतो की आपण रविभाई परदेशी यांचा सन्मान करावा. अजय बापू यांच्या शुभ हस्ते व सुनील भाऊ शुभ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रविभाई परदेशी यांचा सन्मान होत आहे. त्याच पद्धतीने पुणे शहराच्या शहराध्यक्ष
गुणरत्नताई यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच मी अजय बापू यांना विनंती करतो की आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सुनील भाऊ जाधव यांचा देखील आपण आमच्या शुभ हस्ते, सुनील भाऊंच्या यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करावा. आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले तर आपले सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्याम भाऊ सदा फुले आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिले तर आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद बापू, धन्यवाद रवी भाई. आपण सर्वजण या ठिकाणी या सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तर आपल्या देखील सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने आलेल्या प्रवजीलजी राजगुरू आपल्याला देखील सर्वांना नम्र विनंती जी कृपया आपण सर्व प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी समोर व्यासपीठावर उपस्थित राहावे नम्रतेची. प्रमोद भाऊ, महेंद्र भाऊ गायकवाड, शशिकांतजी गायकवाड तसेच वंदनाताई साळवे आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना नम्रतेची विनंती. आपण सर्वांनी या ठिकाणी प्रथम दर्शनी रांगेमध्ये या ठिकाणी बसावं याच मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. त्याच पद्धतीने उत्कृष्ट डोल लेझिम येथे ते जे उत्तेजनार्थ ते पारितोषिक आहे ते मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. ध्वजासाठी उत्कृष्ट असे उत्तेजनार्थ ध्वजाचं पारितोषिक दिले जात आहे. अभिजित शिंदे, अभिजित शिंदे उत्कृष्ट ध्वजारोहण करणारे अभिजित शिंदे आहेत का? हात वर करा. अभिजित दादा शिंदे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर असा ध्वजाचं आपण या ठिकाणी खेळ दाखवला. मी वंदनता यांना विनंती करतो की आपण अजयजी शिंदे यांचा सन्मान करावा. त्याच पद्धतीने उत्कृष्ट ढोल ज्या ठिकाणी त्यांनी वादन केले असे आमचे सर्वांचे लाडके निहाल चव्हाण, उत्कृष्ट ढोलवादक निहाल चव्हाण. निहाल चव्हाण कोण असेल त्यांनी लवकरात लवकर या वादकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. निहाल चव्हाण. तसेच उत्कृष्ट ताशावादक म्हणून ज्यांची संपूर्ण पुणे शहरामध्ये ख्याती आहे आणि एरोड्यामध्ये त्यांचं नाव आहे असे सर्वांचे आपले लाडके व प्रेमळ असे असणारे व नवीन नवीन कार्यकर्ते व नवीन नवीन वादक या ठिकाणी तयार करत असणारे असे वादकाचं रसमूळ श्रीकांत भाऊ साळवे. श्रीकांत भाऊ साळवे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. या स्पर्धेचे आपण उत्कृष्ट ताशावादक म्हणून आपले या ठिकाणी युवकरवलेली मी महेंद्र भाऊ गायकवाड तसेच प्रोज्वलजी राजगुरू यांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट ताशावादक म्हणून श्रीकांतजी साळवे यांचा सन्मान करावा. या ठिकाणी जे ढोल ताशामध्ये 3 जे पथक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. पण तत्पूर्वी तो प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित व्हावा म्हणून आपल्या सर्वांचं ते बक्षीस या ठिकाणी थांबवत आहे. तरी तत्पूर्वी घरगुती सार्वजनिक गणेश उत्सव यामध्ये उत्तेजनार्थ असं जे पारितोषिक मिळालेले आहेत अशा आमच्या भगिनी आहेत. रेखा बनकळस, जयप्रकाश नगर, गांधीनगर. रेखाताई बनकळस कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये आपला देखील या ठिकाणी उत्तेजनार्थ आपल्याला पारितोषिक देण्यात येत आहे. रेखाताई बनकळस.
त्यांची कन्या आलेल्या आहेत. कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. त्याच पद्धतीने दुसरं ज्योतिताई कौर लक्ष्मीनगर, ज्योतिताई कौर या असतील त्यांनी कृपया या ठिकाणी उपस्थित राहावं. आपलं मी सविताताई शेला यांना विनंती करतो की आपण रेखाताई बनकळस यांना आपण सन्मानित करावं. त्याच पद्धतीने आमच्या सोनवणे ताई यांना देखील मी विनंती करतो की आपण ज्योतिताई कौर आपण यांचा देखील सन्मान करावा. काजलताई सोनवणे मी यांना विनंती करतो की आपण ज्योतिताई कौर या ज्या आहेत आपण त्यांचा सन्मान करावा. त्याच पद्धतीने पूजाताई काशीतकर आझादारी येरवडा बाजार, पूजाताई काशीकर कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्याला देखील या ठिकाणी पारितोषिक लाभलेलं आहे. पूजाताई काशीतकर आपणच का? 2 मिनिटं आपण पुन्हा स्थान आपण फक्त 2 मिनिटं, कारण आपलं मोठं बक्षीस आहे. तर मोठं बक्षीस आपल्या पाहुण्यांच्या मोठं छोटं काहीच नाहीये, फक्त प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावं एवढाच विषय आहे. मी सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांची नावं आहेत त्यातील मी उत्तेजनार्थ मी नाव मंडळांची घेत आहे. कृपया त्या मंडळांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. नवचैतन्य मित्रमंडळ लक्ष्मीनगर, नवचैतन्य मित्रमंडळ लक्ष्मीनगर सादर केलेला देखावा गणपती बाप्पा सजावट अध्यक्ष श्री मंगेश गोविंद अप्पा. मंगेश गोविंद अप्पा, ओम चैतन्य मित्रमंडळ लक्ष्मीनगर. ठीक आहे, आपण नंतर आयोजकांशी संपर्क साधावा, आपलं पारितोषिक दिलं जाईल. त्याच पद्धतीने या ठिकाणी अखिल भाजपमयी मंडळी मित्रमंडळ येरवडा गावठाण अध्यक्ष पप्पूजी भाऊ स्वामी, अध्यक्ष पप्पू भाऊ स्वामी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. अखिल येरवडा भाजी मंडई मित्रमंडळ हालता देखावा विठ्ठल रुक्मिणी गरुड शेप अध्यक्ष पप्पू भाऊ स्वामी कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. आपला देखील या ठिकाणी आपल्या मंडळाचा या ठिकाणी सन्मान.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे विनंती करतो की त्यांनी ताईंचा सन्मान करावा. आनंदजी गोयल. या कार्यक्रमाचे आयोजक आनंदजी गोयल यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा या ठिकाणी सन्मान करावा. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. या ठिकाणी नीलमताई गोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या या कार्यक्रमाला बराच उशीर झाला. आपण महिला भगिनी बराच वेळ थांबल्या. मी आदरणीय ताईंना विनंती करतो की ताई महिला भगिनी 5:30 वाजल्यापासून सर्व थांबलेले आहेत. आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यावा आणि आपला शुभसंदेश द्यावा. शिवसेना पुणे शहर यांच्या वतीने विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला आला. सगळ्यात प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाज सुधारक हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांना वंदन करते. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आपण पुणे शहर आणि महाराष्ट्रावर काम करतो. मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये काम चाललेलं आहे. आणि तुम्ही ज्या महिला आलेल्या आहात त्यातल्या काही जणी तरी लाडक्या बहिणी असतील असं मला वाटतं. त्याच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी हात वर करा जरा. मला असं वाटतं शिंदे साहेबांचा बहुमत आहे इकडे. ऑलरेडी सगळ्या लाडक्या बहिणीच आलेल्या दिसत आहेत. छान. सगळ्यांचं अभिनंदन. आणि कोणी कितीतरी चुकीचा प्रचार केला तरी सुद्धा आपलं जे आपल्याला दर महिन्याला निधी मिळतो तो कायम चालू राहणार आहे असं कालच एकनाथजी शिंदे साहेबांनी कार्यक्रमात सांगितलेलं आहे. आज घरगुती गौरी गणपती स्पर्धा आणि सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धा हा आनंदजी गोयल यांनी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, तसंच उपशहर प्रमुख सुनील जाधव, संदीप शिंदे, श्री अगरवाल, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, तुम्ही 5:30 वाजता इथे आलात. तीच तुम्ही पहिल्यांदाच मी सांगू इच्छिते की तुम्ही 5:30ला आला म्हणजे पहिली स्पर्धा जिंकलेली आहे सर्वजणींनी. कारण तुम्ही वेळेवरती कार्यक्रमाला आलेले आहात. मी स्वतः कोल्हापूरला गेले होते. तिथून येत असताना बराचसा ट्रॅफिक होता, त्यामुळे यायला वेळ लागला. परंतु आनंदजी गोयल यांनी काल हा कार्यक्रम ठेवला होता. परंतु काल मुंबईमध्ये एकनाथजी शिंदे यांनी माझ्या पुस्तकाचं ते प्रकाशन करणार होते. म्हणून मी विनंती केली की तुम्ही आज कार्यक्रम ठेवा आणि ताबडतोबच तुम्ही सगळ्याजणी आलेले आहात. आता लवकरच तुम्हाला माहिती आहे की महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याकडे गटार काय असे असणार, पिण्याच्या पाण्याची सोय काय होणार, दवाखाना कुठे असणार, या सगळ्याचा निर्णय महापालिकेत होत असतो. तसंच आपला दवाखाना सुरू करणं हे सुद्धा आपल्याला काम इथे करायचं आहे. पण या दृष्टिकोनातून माननीय शिंदेसाहेबांनी अनेक योजना केलेल्या आहेत. गेले 2.5-3 वर्ष महापालिकेमध्ये आपले लोकप्रतिनिधी नाही आहेत. तुम्ही पाहता की आपण घरामध्ये आपल्याकडे एखादी भाजी कापायची विळी असेल किंवा सुरी असेल किंवा एखादा मिक्सर असेल तर तो वापरला नाही तर काय होतो, गंजून जातो, खराब होतो. तसं महापालिकेचं काम गेले 2-2.5 वर्ष अधिकारी करत असतील तरी लोकप्रतिनिधींकडून केलं जात नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांना शाळा कशी असणार, तुमच्यासाठी हॉस्पिटल कसं असणार, रस्ते कसे असणार, पाणी कधी येणार, या सगळ्या बाबतीतले निर्णय या महापालिकेमध्ये होत असतात. आणि म्हणून परत एकदा निवडणुकीचं मतदान तुम्हाला जानेवारी महिन्यात करायचं आहे, जसं लोकसभा आणि विधानसभेला तुम्ही केलेलं आहे. माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि बरे होता, मग बरे झाल्यावर तुम्ही त्या डॉक्टरकडे जाता का, नाही जात, मग आजारी असले कीच येता. पण ज्या वेळेला आपले उमेदवार आपण उभे करतो त्यावेळेला मात्र तुम्ही
आधी बरे झाला असलात तरी सुद्धा आपल्या उमेदवारांच्या मदतीला जायचं आहे अशी माझी तुमच्याकडून आश्वासन आणि मदत पाहिजे. त्याचबरोबर कुणीही तारीख अजून जाहीर व्हायची आहे, पण कुणीही त्यावेळेला लग्न कार्य कुठेतरी यात्रा असे कार्यक्रम करायचे नाही आहेत आणि प्रत्येकाने मतदान करायचं आहे. आणि आपली निशाणी माहिती आहे का तुम्हाला? निशाणी माहिती आहे तुम्हाला काय आहे ती? इथून सांगताय धनुष्यबाण म्हणून. धनुष्यबाण पाहिले का कधी? पाहिले? हां, एकदा यांना दाखवा धनुष्यबाण आणून आनंदजी, सगळ्यांना तपासायला लावा, नाही तर धनुष्यबाण समजून भलतीकडेच कुठेतरी मतदान करायच्या. त्याच्यातून ज्या चष्मेवाले आहेत त्यांनी चष्मा घेऊन जायचं आहे मतदानाला, नाही तर धनुष्यबाणाच्या ऐवजी दुसरंच काहीतरी दिसेल त्याला मतदान करून याल. तर धनुष्यबाणाची निशाणी याच्यापासून पुढे ह्याच्यावर लिहिलेली आहे शिवसेना पुणे शहर. त्याच्यावरती जे आहे ते धनुष्यबाण आहे, ते श्री रामचंद्रांचं धनुष्यबाण आहे, अर्जुनाचं धनुष्यबाण आहे. आणि त्या धनुष्यबाणाने आपल्याला दुष्ट मातलेल्या दैत्यांचा अशा पद्धतीने त्यांना धडा शिकवायचा आहे, तो मतपेटीतून शिकवायचा आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला इथे सांगेन की तुम्हाला प्रत्येकीला असं वाटतं ना की आपल्याला बक्षीस मिळावं म्हणून. मग ज्यांना ज्यांना वाटतं बक्षीस मिळावं त्यांनी हात वर करा जरा. काही जणी हात वर करत नाही, त्यांना असं वाटतं आपण हात वर केला तर आपल्याला बक्षीस मिळेल की नाही म्हणून. काही जणी बघतायत दुसरे कुठली हात वर करतीये, मग तिने हात वर केल्यावर स्वतः हात वर करतायत. आणि काही जणी मनात म्हणते तिने हात वर केला का मग मी हात वर करणारच नाही. असं निवडणुकीत करायचं नाहीये, सगळ्यांनी धनुष्यबाणालाच द्यायचं आहे. तुम्हाला राग आला एखाद्या शेजारणीचा आणि म्हणून मग ती जाणारी धनुष्यबाणाकडे, मग ती धनुष्यबाणाकडे गेली म्हणून मी दुसरीकडे जाणार, तिने पिठलं केलंय म्हणून मी आज भाजी करणार, असं निवडणुकीत करून चालत नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही अनुभवी महिला पुरुष सगळेजण आहात आणि या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये आपलं जीवन बदलण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी आरोग्य शिबिर घेण्यासाठी सुद्धा तुम्ही सुरुवात केलेली आहे, जेणेकरून महिलांना त्रास होत असेल तर त्या त्रासामध्ये सुद्धा सगळी औषधं मोफत मिळण्याच्यासाठी सातत्याने आपला प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे. तर इथे मला आपण प्रेमाने बोलावलं आणि कायमच मी येरोडा भागामध्ये येत असते आणि काही ना काही बातमी माहिती सगळी इकडून येत असते. तर तुम्ही सगळ्याजणी खूप छान दिसताय. घरी गेल्यावर जरी मिस्टरांनी सांगितलं नाही तरी मी तुम्हाला सांगते की तुम्ही छान दिसताय. आणि इतक्या हसतमुख आणि इतक्या उत्साही बायका तुम्ही आहात, महिला आहात, कारण तुमच्या इकडे भावांचं नावच आनंद भाऊ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांच्या कार्यक्रमाला आलं की तुम्ही उत्साहाने आलेले असता. सगळे व्यासपीठावरचे जे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाची नावं जरी घेतली नाही तरीसुद्धा येरवड्यामध्ये आपली शक्ती वाढते, ताकद वाढते, ही फार चांगली गोष्ट आहे. तर मी तुमच्यापैकी प्रत्येकाचं अभिनंदन करते. आणि माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो भगवा झेंडा हाती घेतलेला आहे तो फडकत ठेवण्याच्या दृष्टीने आपण आई तुळजाभवानीला वंदन करून संकल्प करूया, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद ताई. आपण आपल्या मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सर्वांना केलंय. कुठल्याही प्रकारची कार्यक्रमाची वेळ न दगडता मी सरळ आपण सर्वजण या ठिकाणी आतुरतेने आहोत. अशा आम्ही ढोल ताशा पथकांचं वादन या ठिकाणी ज्या ज्या या मंडळांनी केलं मी त्या माता भगिनींनो, आता आपल्या एअरपोर्ट रोडला जे अण्णाभाऊ साठे रंगमंदिर झालंय, तसेच क्रांतीवीर लघुजी वस्तादच्या नावाने, साळव्यांच्या नावाने पुण्यातील पहिली लर्निंग स्कूल जी झालेली आहे त्याचं जे आंदोलन सुरुवात झालं, कारण ती जागा फक्त 50 लाख रुपयाला सिम्बॉयसिस महाविद्यालयाला दिली होती काँग्रेसच्या सरकारने. पण ताईंनी त्यावेळेस आंदोलनाला सुरुवात केली आणि वेळोवेळी म्हणजे एकदा आल्या परत आला असं नाही, ताई वेळोवेळी आल्या आणि त्या आंदोलनाला ताईंनी हातभार लावला, लिडिंग घेतलं. तसंच ताईंनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आणि तो प्रश्न उपस्थित लावून आज तिथं डोलानी क्रांतीवीर लघुजी वस्ताद नावाची शाळा आणि अण्णाभाऊ साठेच्या नावाने जे आपण बघतो एअरपोर्ट रोडला, हे ताईंच्या मुळे झालेलं आहे. त्यासाठी ताईंचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करावं. जय हिंद. धन्यवाद भाऊ. अतिशय मोताची आणि अतिशय महत्त्वाची बातमी अशी दिली की जो लढा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लढ्यासाठी दिला तो त्याच्यामध्ये आपल्या नीलमताईंचा खूप मोठा वाटा आहे. आणि ताई धन्यवाद. संपूर्ण येरवडेकरांच्या वतीने आम्ही आपले धन्यवाद आणि आभार मानतो की आपण आम्हाला तो मोलाचा लढा दिला आणि त्या मोळ्याच्या लढ्यातून आम्हाला ती वास्तू मिळवून दिली. मी कुठल्याही प्रकारची वेळ न मागता या ठिकाणी जे
पंचम पदार्थाचं म्हणजे 5व्या क्रमांकाचं ढोल ताशा पथकाचं जे पारितोषिक झालेलं आहे त्या ढोल पथकाचं नाव मी या ठिकाणी सुघोषित करत आहे. शिवदर्शन ढोल ताशा पथक क्रमांक 5वा शिवदर्शन ढोल ताशा पथक. या पथकातील वादकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. या कार्यक्रमाच्या पूर्व अतिथी आणि आपल्या सर्वांच्या भगिनी आमच्या मार्गदर्शक नीलमताईजी गोरे यांच्या शुभ हस्ते या शिवदर्शन ढोल ताशा पथकातील सर्व वादकांना या ठिकाणी रोख रक्कम, मानचिन्ह आणि मानाची वस्त्र या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्याच पद्धतीने 4थ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी ज्यांना लाभलं आहे असे ढोल ताशा पथकाचे रुद्रशंभो ढोल ताशा पथक. 4थ क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलं आहे रुद्रशंभो ढोल ताशा पथक. या पथकातील सर्व वादकांना नम्रतेची विनंती, आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. आपला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 4th क्रमांकाचं पारितोषिक रुद्रशंभो या ढोल ताशा पथकाला लाभलेलं आहे. कृपया लवकरात लवकर यावं, खूप वेळ झालेला आहे. त्याच पद्धतीने 3ऱ्या नंबरचं जे पारितोषिक लाभलेलं आहे ते श्री आरंभ ढोल ताशा पथक. श्री आरंभ ढोल ताशा पथक या पथकातील वादकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. श्री आरंभ ढोल ताशा पथक. आता या ठिकाणी रुद्रशंभो 4th क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळत आहे. सर्व वादकांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याच पद्धतीने श्री आरंभ 3य क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलं आहे श्री आरंभ ढोल ताशा पथकातील सर्व वादकांचं आयोजकांच्या वतीने आनंद शेठजी गोयल यांच्या वतीने सर्व आयोजक वादकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि पुढल्या वर्षी देखील या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. 3य क्रमांक श्री आरंभ. त्याच पद्धतीने 2य क्रमांकाचं ज्यांना पारितोषिक लाभलेलं आहे असे स्वरमुद्रा प्रतिष्ठान ढोल ताशा पथक स्वरमुद्रा. आता 3य क्रमांकाचं आपण या ठिकाणी पारितोषिक देत आहोत श्री आरंभ. 2य क्रमांक ज्यांना मिळाला आहे ते स्वरमुद्रा ढोल ताशा पथक. कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहावं. डीजे आशिष स्वरमुद्रा 2य क्रमांकाचं पारितोषिक आपण स्वीकारावं. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलं असेल त्यांचं कृपया कुणी गेस करू शकतं का? मी वादकांना विनंती करतो. प्रथम क्रमांकाचं बक्षीस कोणाला लाभलं असेल कृपया कुणी गेस करू शकतं का? गेस करा. चला, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे श्री ढोल ताशा पथक. या वादकातील कार्यकाऱ्यांना व पथकातील कार्यकाऱ्यांना मी कृपया नम्रतेची विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. श्री ढोल ताशा पथक या पथकातील सर्व वादकांना व वादकांच्या आमच्या मित्र आणि मैत्रिणींना या ठिकाणी आमंत्रित करतो. आपला एकेले सन्मान होत आहे. या कार्यक्रमाच्या स्पर्धेचे आयोजक आनंद शेठजी गोयल आणि ज्यांच्या या कार्यक्रमांच्या शुभ हस्ते आमच्या नीलमताई गोरे आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते पुणे शहरातील नामांकित असं हे पथक आहे. या पथकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. अशा या सर्व वादकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्याच पद्धतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा, कुठल्याही स्पर्धा पूजाताई काशीकर कृपया आपण मगाशी आला होता ताई, आपली क्षमा मागतो की ना आपल्या कार्यक्रमाच्या स्वरूपीने आल्या नव्हत्या, त्याच्यामुळं मी पूजाताई काशीकर यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी 5वा क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लागलेलं आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण उपस्थित राहावं. पूजाताई काशीकर. त्याच पद्धतीने 4th क्रमांक ज्यांना लाभलेला आहे अशा स्मिताताई मालुसुरे
स्मिताताई मालुसरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याच पद्धतीने आमच्या पुषाताई काशीकर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्या पद्धतीने स्मिताताई मालुसरे ताई या, मालुसरे ताई या. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्मिताताई मालुसरे यांना या ठिकाणी देण्यात आहे. त्याच पद्धतीने त्याच्यानंतर तृतीय क्रमांक दीपक धेंडे, दीपक धेंडे जनतानगर सादर केलेला देखावा महाकाली गुफा. या सर्व विजेत्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. दीपक धेंडे यांचा देखील या ठिकाणी घरगुती सजावट गौरी गणपती यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. दीपक धेंडे तृतीय क्रमांक. तिसऱ्या नंबरचं पारितोषिक यांना मिळालेलं आहे. आपलं विजेत्यांचं स्वागत आयोजकांच्या वतीने. त्याच पद्धतीने तृतीय क्रमांक राखीताई माछरे, राखीताई माछरे यांचा देखील या ठिकाणी सादर केलेला देखावा होता गौरी रिद्धी सिद्धी भवन. गौरी रिद्धी सिद्धी भवन राखीताई माछरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. गौरी गणपती घरगुती सजावट. मी राखीताई माछरे यांना विनंती करतो, ताई लवकरात लवकर या. दुसरा त्याच पद्धतीने आयोजकांच्या वतीने आनंद शेटजी गोयल व शिवसेना येरोडा प्रभाग क्रमांक 6 येरोडा गांधीनगर यांच्या वतीने आलेल्या सर्व सहभागी मंडळांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. साई सिद्धी मित्रमंडळ तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलं आहे त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अध्यक्ष इजाज खान यांना देखील मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नीलमताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं पारितोषिक वितरण सोहळा होत आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांना लाभलेलं आहे असे आपल्या येरोडा भागातील नवज्योत मित्रमंडळ डायमंड चौक सादर केलेला देखावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व त्यांच्या किल्ल्यावर त्यांच्या ऐतिहासिक असलेले किल्ले. अध्यक्ष अभिजित भाऊ जाधव नवज्योत मित्रमंडळांचे. त्याच पद्धतीने प्रथम क्रमांकाचं ज्यांना गणेश उत्सवाचं पारितोषिक मिळालं आहे असे आमचे जनतानगर मित्रमंडळ येरवडा गावठाण येथील सादर केलेला देखावा जागतिक दर्जाचा प्राप्त झालेल्या 12 किल्ल्यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या व त्यांनी आपल्या शौर्याची गाथा जेथे गाळली असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 12 किल्ल्यांचा देखावा ज्या मंडळांनी सादर केला व त्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं असे जनतानगर मित्र मंडळाचे अध्यक्ष सणीजी पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व विजेत्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने सर्व सहभागी मित्रमंडळांचे सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने सर्व जे सहभागी मित्रमंडळ आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आपल्याला पारितोषिक वितरण होणार आहे. तरी या ठिकाणी देऊन टाकले तरी सर्व आयोजकांच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि त्याच पद्धतीने सदर कार्यक्रमाच्या शुभेच्छा आपण सर्वांनी दिलेला आहे. मी ताईंना देखील विनंती करतो की ताई, अतिशय सुंदर असा दूरदर्शनकार योग ज्या व्यक्तीने घडवून आणला ते असे आमचे आनंदजी शेठ गोयल, आपण त्यांचा देखील आपल्या स्वहस्ते त्यांचा सन्मान करावा. मी ताईंना आमच्या सर्व येरवडेकर महिलांच्या वतीने विनंती करतो की ताई, आपण आनंद भाऊ यांचा एक छोटासा सन्मान करावा. ही मागणी काही महिला आणि आमच्या मित्रमंडळींनी केलेली आहे. तर ताईंना मी विनंती करतो की ताई, आपण आनंदजी शेठजी गोयल यांचा एक सन्मान करावा. धन्यवाद ताई. त्याच पद्धतीने या घरगुती गणपती सजावट आपण सर्व आयोजकांना नम्रतेने विनंती, आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वजण आयोजकाच्या विनंतीला मान देऊन एका ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी नीलमताईंना विनंती करतो की अवघा 1 मिनिट आपली वेळेची उपस्थिती द्यावी. आणि एक मिनिट मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, मी आनंदजी गोयल यांना विनंती करतो की आपण सदर कार्यक्रमाचे आभार मानावेत. सर्व माता भगिनी नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी फराळाचा देखील आयोजन केलेलं आपण सर्वांनी फराळ करायचा आहे. पण रवीजी अग्रवाल कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं. ताईंच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी नियुक्तीचं पत्र देण्यात येत आहे. कृपया नाव तर द्या ताई. एक बक्षीस वितरण सोहळा राहिलेला आहे. येरवड्या भागीरथमध्ये जी भाजी मंडई आहे त्या भाजी मंडईमधील सर्व भाजी विक्रेत्यांना आनंद भाऊंच्या माध्यमातून छत्र्यांचं मोफत वाटप करण्यात आहे. मी त्यातल्या काही 1 ते 2 छत्री वाटप करण्यासाठी काही महिलांना व भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी बोलवत आहे. त्यांनी कृपया या ठिकाणी उपस्थित राहावं. द्या ना भाऊ. मी आनंद शेठजी गोयल यांना विनंती करतो की सदर कार्यक्रमाचे आपण आभार मानण्यासाठी मी शेठजींना विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावं. आनंद शेठजी गोयल. कृपया ताईंना जाण्यासाठी आपण सर्वांनी वाट करून देण्याचे सहकार्य करावे. या ठिकाणी फराळाचं देखील आयोजन केलेलं आहे. कृपया सर्व माता भगिनींना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी दिवाळी फराळानिमित्त फराळ आयोजित केलेला आहे. सर्वांनी आपण फराळाचा लाभ घ्यावा. तसेच आमचे बंधू धनंजय भाऊ भारत हे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर व अतिशय नयनरम्य असा कार्य सोहळा ज्या ठिकाणी आपण यांनी आयोजन करून दिला असे या कार्यक्रमाचे आयोजक आनंद शेठजी गोयल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठिकाणी
या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आमच्या नीलमताईजी गोरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. याची देळी याची डोळा हा सोहळा जो पाहण्याचा अवभाग मानला अशा आमच्या नीलमताईंचे येरवडा प्रभाग क्रमांक 6 गांधीनगर व येरवडा यांच्या वतीने व आयोजकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर येरवडा भाजी मंडईमधील आलेल्या सर्व भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी छत्रीचे देखील मोठ्या छत्रींचे देखील वाटप होणार आहे. सर्वांना नम्रतेची विनंती आयोजकाच्या वतीने की आपण सर्वांनी या ठिकाणी दिवाळी फराळाचं आयोजन केलेलं आहे. आपण या ठिकाणी स्नेह भोजनाचा व फराळाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही नम्रतेची विनंती. धन्यवाद.